नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजे आता आर्यनचा वडील म्हणजेच मंजूला मुलगी मानत असल्याचं नाटक करत असलेला आर्यनचा वडील आता मंजू आणि सत्याच्या घरी आलेला असतो. मंजू बेडवती बसलेली असते, तिने चष्मा घातलेला असतो. तेव्हा तो म्हणतो किती किती यातना होत असतील माझ्या मुलीला, मला हिच्याकडे बघून कसं तरी होते, मला त्रास होतोय, मला सहन होत नाही हिच्या ह्या सगळ्या वेदना. तेव्हा सत्या म्हणतो हो. मग आता त्यावेळेस सत्या मात्र त्याच्याशी काही नीट वागत नसतो, बोलत नसतो. तरी देखील आर्यनचा वडील मात्र सगळं चेक करत असतो की नक्की हिला दिसतं का. आणि तो म्हणतो की खरंच मला असं वाटतंय की माझ्या मुलीची ही अवस्था मला बघवत नाहीये, तर मी तिला कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जावं. तेव्हा सत्या म्हणतो काही गरज नाहीये, आम्ही एका डॉक्टरला दाखवले आणि आम्ही आता दुसऱ्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाणार आहोतच. आता असं म्हणल्यानंतर एकदम मंजू त्याच्याकडे बघायला लागते. तेव्हा आर्यनच्या वडिलाला असं वाटतं की हिला दिसतं की काय, ही नाटक वगैरे करते का. त्यावेळेस तो म्हणतो बघू बरं, जखमा किती खोल जखमा झाल्या असतील. त्यावेळेस सत्या म्हणतो नाही, डॉक्टरने सांगितले त्यांचा डोळ्यावर चष्मा काढायचा नाही, वातावरण पण बदललं आहे, त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यामुळे आपण तो चष्मा काढू शकत नाही आहे, तुम्ही कोणीही त्याला हात लावू शकत नाही आहे. असं म्हणल्यानंतर आता तो विचार करू लागतो ठीक आहे, पण तुम्हाला काय वाटतं सत्य आणि मंजूचं हे जे नाटक आहे ते किती दिवस लपून राहील आणि ह्या नाटकामागचं खरं कारण काय आहे. नक्की मंजू आणि सत्या, मंजू आंधळी झाली आहे, तिला काही दिसत नाही आहे, हे नाटक का बरं करत असतील. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हे सगळे अपडेट पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.